गणपती हे विद्येचे दैवत, तर गौरी मांगल्याचे प्रतीक, तेजाची सुखसमृद्धीची देवता, सर्व मनोरथ पूर्ण करणारी ही जगन्माता. भाद्रपदात अनुराधा नक्षत्रावर सोन्याच्या पावलांनी जेव्हा ज्येष्ठा गौरीचं आगमन होतं, तेव्हा घरोघरी उत्सवी वातावरण असतं. दृढ श्रद्धा आणि उत्कट भक्तीने गौरीचे पूजन होतं. गौरी पूजन म्हणजे महाशक्तीला नमन. घरोघरी परंपरेप्रमाणे प्रत्येक घरात पूजा होते. यश, संपत्ती, संतती आणि कीर्ती देणाऱ्या गौरीचा आपण आज या व्हिडिओमध्ये पूजा करून आपण इथूनच आशीर्वाद घेऊयात. इथे गौरी नैवेद्यासाठी आपण घावन घातलं हे बनवलेलं आहे. तसंच आपण इथे कानोला बनवतोय. या कानोल्यामध्ये पुरण ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने त्याची या पुरणाच्या करंजीला कानोला असंही म्हणतात. हा कानोला अशा पद्धतीने बनवतात. इथे आपण बघू शकतोय. याला मुरड घालणं असंही म्हणतात. ही मुरड घातलेली करंजी किंवा हा कानोला गौराईंना अतिशय आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे हा कानोला आपण पुरणाचा कानोला, पुरण आणि गव्हाच्या पिठाचा हा पदार्थ, गव्हाचे पीठ भिजवून नंतर त्याच्या पुऱ्या लाटाव्या, त्यात पुरण भरावे, करंजासारखे अर्धे दुबडून मुरड घालून ते तळावे. अशा पद्धतीने हा तिसऱ्या दिवशीचा गौरीचा नैवेद्य. यामध्ये गव्हाले, साखर, वेलदोडे, जायफळ, तूप आणि दूध हे घालून स्वादिष्ट खीर बनवली जाते. यालाच गवल्यांची खीर म्हणतात. इथे आपण तिसऱ्या दिवशी हा नैवेद्य आपण केलेला आहे. इथे आपण थोडंसं मागे म्हणजे पहिल्या दिवसाच्या नैवेद्याकडे वळूयात. इथे आपण हिरव्या रंगाची ही जी धुवून चिरून घेतलेली शेपूची भाजी आपण बघतोय. यामध्ये 1 डाव तांदूळ धुवून घातलेले आहेत. तसंच 1 डाव तुरीची डाळ घातलेली आहे. त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. 2 मिरच्या घातल्या आहेत आणि ते कुकरला लावलेली आहे ही भाजी. त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला पुरण केलेलं आहे. पुरणामध्ये जेव्हा डाव पडत नाही, तो उभा तसाच्या तसा राहतो, तेव्हा ओळखायचं आपलं पुरण अतिशय परफेक्ट झालं. यानंतर आपण इथे बघतो आहोत की भाकरी, या बाजरीच्या भाकरी देवीला अतिशय आवडतात. यानंतर आपण तिखट, मीठ सगळ्याचा तडका एक बनवलेला आहे. यामध्ये कांदा लसूण अजिबात नाही आहे. या शेपूची भाजी जी आपण कुकरमध्ये लावली होती, त्यामध्ये 2 चमचा डाळीचं पीठ घालून आपण इथे भाजी बनवलेली आहे. ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर आणि अतिशय उत्कृष्ट देवीला आवडणारी ही भाजी आहे. भाजी भाकरीचा हा नैवेद्य पहिल्या दिवशी असतो. काहींच्याकडे मेथीची भाजी पण केली जाते. इथे आपण दुर्वा तसंच कमळाची फुलं देवीला वाहतो. इथे 16 भाज्या आपण बघतोय. कोबी, ढब्बू मिरची, तसंच तोंडली, गवार, फ्लॉवर, गिलके, मटार, घेवडा, पावटा, वाल, राजमा, या सगळ्या 16 भाज्यांची एक भाजी ही देवीला नैवेद्याला केली जाते. देवीला नैवेद्याला 5 पक्वान्न असतात. त्यातलं 1 पक्वान्न इथे आपण बघतोय, पुरणपोळ्या. यानंतर इथे समोर आता आपण बघतोय ती कोशिंबीर, केळ, तसंच डाळिंब, पेरू याची एक कोशिंबीर असते. तसंच पंचामृत, नंतर सगळ्या प्रकारच्या उसळी, कोशिंबीर असते. तसंच 2 प्रकारच्या चटण्या असतात, खोबऱ्याची आणि दाण्याची चटणी असते. यानंतर पडवळ घातलेली कढी असते, अतिशय आवडते ही देवीला. नंतर कटाची आमटी, तसंच आपण खीरही केलेली आहे, शेवयांची खीर असते. तसंच वरण, इथे वरण भातावरती केलेलं वरण. त्यानंतर इथे आपण बघतोय
हा मसाले भात, यानंतर बटाटा भाजी. या कोणत्याही भाज्यांमध्ये आपण कांदा लसूण घातलेलं नाही. इथे ही 16 प्रकारची एक भाजी बनवलेली आहे. आत्ता आपण जे बघितल्या 16 कोणकोणत्या भाज्या, त्याची एक भाजी तिथे केलेली आहे. यानंतर इथे भजी दिसती आपल्याला समोर. यानंतर आपण इथे केशरी भात केलेला आहे. यामध्ये काजू, बदाम, बेदाणे असं सगळं घालून तो भात केलेला आहे. यानंतर ही जी कोशिंबीर आहे ती सगळ्या फळांची कोशिंबीर. आपण मूग, मटकी, मसूर या सगळ्या कडधान्यांना मोड आणून त्याची एक आपण उसळ केलेली आहे. यानंतर पंचामृत केलेलं आहे. या पंचामृतमध्ये आपण दाणे, खोबरं, मिरची यामध्ये चिंच गूळ घालून हे पंचामृत केलं जातं. हा सगळा महानैवेद्य देवीच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गौरी पूजनाच्या दिवशी असतो. इथे आपण विडे केलेलंही बघू शकतोय. 5 पक्वान्नांपैकी सर्वात आवडणारं गौरीचं पक्वान्न म्हणजे पुरणपोळ्या. इथे आपण बघतोय पुरण कशा पद्धतीने भरलेलं आहे. मोदक ज्याप्रमाणे आपण करतो त्या पद्धतीने पुरण त्यामध्ये भरलेलं आहे आणि त्याची पुरणपोळी लाटून ती छानपैकी टम्म फुगलेली आपली पुरणपोळी आपण बघतोय आता. इथे आपण ही पुरणपोळी बनवताना पुरण अजिबात बाहेर येत नाही आहे पोळीमधून, आपण बघू शकतो. आणि अतिशय हलकी आणि टम्म फुगणारी ही पुरणपोळी आपण इथे बघतो आहोत. यावरती आपण तूप घातलेलं आहे, साजूक तूप. आणि ही उलटून दोन्ही बाजूनी छान भाजून ती फुगताना दिसतीये. अशा पद्धतीने दुसऱ्या दिवसाचा हा नैवेद्य म्हणजेच पुरणपोळी. तसंच आपण 16 प्रकारच्या भाज्या त्याही केलेल्या आहेत. तसंच चटणी, कोशिंबीर, कटाची आमटी, भजी, भात, वड्या म्हणजेच आळूच्या किंवा कोबीच्या वड्या, हे सगळं आपण या दुसऱ्या दिवशीच्या महानैवेद्यामध्ये आपण केलेलं आहे. यानंतर इथे आपण आरती करतोय. या मुहूर्तावरती बसलेल्या आपल्या गौरी आहेत, त्यांना आपण महानैवेद्याचं नैवेद्य दाखवलेलं आहे. 5 पक्वान्न, 16 भाज्या, तसंच आपण चटण्या, कोशिंबिरी, कटाची आमटी, भजी, वडा, भात हे सगळं काही आपण व्यवस्थित नैवेद्य दाखवून देवीचे आशीर्वाद आपण घेतोय. गौरी मातेची कृपादृष्टी आपण मागतो आहोत. तसंच संकट निवारण, समृद्धी, आरोग्य, संतती, सौख्याचा आपण आशीर्वाद मागतो आहोत. आणि गौरीची आरती करून आपण फुलं, दुर्वा, तसंच कमळाची फुलं हे सगळं आपण श्री गौरीला अर्पण करतो.